नमस्कार, मी लाघवी सावंत. बुलेटिनची सुरुवात करते. यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीना अवघ्या महाराष्ट्राचं आज लक्ष लागलंय ते अर्थातच शाही विवाह सोहळ्याकडे. कारण तब्बल 28 वर्षांनी ठाकरे कुटुंबियांच्या घरी आज लग्न होत आहे आणि ते सुद्धा अमित ठाकरे यांचं. दोन दृश्य आपण पाहतोय. सेंट रेजिस मध्ये ठाकरे कुटुंबीय दाखल झालेले आहेत. अमित ठाकरे दाखल झाले आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय अमित ठाकरे जेव्हा कृष्णकुंजावरून निघाले होते त्यावेळीची ही दृश्य. 2019 मधलं हाय प्रोफाईल लग्नच म्हणायला हवं, जे अगदी सुरुवातीलाच संपन्न होत आहे. कारण आज राजपुत्र विवाह बंधनात अडकणार आहे. बालपणीची आपली मैत्रीण मिताली बोरुडे यांच्यासोबत अमित ठाकरे विवाह बंधनात आज अडकतात. सेंट रेजिस मध्ये हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी ठीक 12:51 मुहूर्त आहे आणि यावेळी अमित ठाकरे विवाह बंधनात अडकतील. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याशी. विनायक, अधिक माहिती या संदर्भात. हाय प्रोफाईल मंडळी आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली असेल. कसं वातावरण सेंट रेजिस या परिसरात पाहायला मिळत आहे? लागवी बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाचं लग्न सोहळा आहे. अगदी मराठमोळ्या पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडणार आहे. कारण ठराविक काही मंडळी जे असतील, मग कलाकार असतील किंवा राजकीय नेते असतील, अशा काही ठराविक मोजक्या लोकांना फक्त आमंत्रण या संपूर्ण लग्न सोहळ्याचं देण्यात आलेलं आहे. 12:51 हा विवाह सोहळ्याचा मुहूर्त आहे. आपण जर पाहिलं तर अमित आणि लग्न सोहळा असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे. परंतु पदाधिकाऱ्यांना सुद्धा काही ठराविक आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण मराठमोळ्या पद्धतीनं हा विवाह सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे. लागवी विनायक, सगळ्यात महत्वाचा हाय प्रोफाईल सगळे मंडळी या ठिकाणी दाखल तर होणारच आहेत. नेते अभिनेते सुद्धा दाखल होणार आहेत. पण सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते उद्धव ठाकरे कधी या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील या संदर्भात काही माहिती मिळते का? काही संकेत मिळतात का? लागवी बरोबर आहे. सगळ्यांचं लक्ष याकडेच लागलेलं आहे. कारण आपण जर पाहिलं तर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे दोघेही जरी राजकारणात वेगवेगळी भूमिका मांडत असले तरी परिवाराचे कोणताही कार्यक्रम असतो त्यावेळी मात्र एकत्र येतानाच पाहायला मिळतात. संकटात कधी एकामेकाला मदत करताना सुद्धा पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे साहजिकच आज उद्धव ठाकरे सुद्धा सहपरिवार येणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे. त्याचप्रमाणे जयदेव ठाकरे यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा येणार आहेत. त्यामुळे ही सगळी ठाकरे फॅमिली जी आहे, उद्धव ठाकरे असतील किंवा जयदेव ठाकरे असतील, ही फॅमिली कधी पुढचे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लागू निश्चित विनायक, या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता. सेंट रेजिस मध्ये ठाकरे कुटुंबीय दाखल झालेले, तर दुसरी दृश्य आपण पाहतोय जेव्हा अमित ठाकरे कृष्णकुंजवरून निघाले होते. फुलांनी गाडी सजवण्यात आलेली होती अर्थातच आणि त्यानंतर हा सगळा लवाजमा निघाला तो सेंट रेजिसच्या दिशेनं. आणि आता सेंट रेजिस मध्ये ठाकरे कुटुंबीय दाखल झालेत. पण त्यापूर्वी सेंट रेजिसच्या बाहेर कसं वातावरण होतं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांनी. पाहूया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आज याचं लग्न आहे आणि आपण जर पाहिलं तर नवरदेव जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. अमित ठाकरे याचं मिताली बोर्डे यांच्यासोबत लग्न आहे. आपण जर पाहिलं तर सगळी ठाकरे फॅमिली या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते. अमित प्रामुख्याने समोर आपल्याला पाहायला दिसतोय. अमितचं विवाह सोहळा आज आहे. दुपारी आपण जर पाहिलं तर 12:51 खऱ्या अर्थानं अमितचा लग्न सोहळा पार पडणार आहे आणि हॉटेल सेंट रेजिस यावरती हा अमित ठाकरे जे आहेत ते पोहोचले आहेत. सहकुटुंब सगळे ठाकरे कुटुंबीय आहेत. त्याचप्रमाणे शर्मिला ठाकरे यांच्या आई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण पहिलं राज ठाकरे यांच्या घरातलं लग्न सोहळा जो आहे तो पार पडतो आणि त्याच अनुषंगानं आपण जर पाहिलं तर उर्वशी सुद्धा यासोबत उर्वशी सुद्धा आहे. सगळेच परिवार, ठाकरे परिवार हा सगळा या ठिकाणी उपस्थित झालेला पाहायला मिळतो. राज ठाकरे सुद्धा स्वतः या ठिकाणी मुलाच्या लग्नासाठी या ठिकाणी हॉटेलवरती उपस्थित झालेलं पाहायला मिळत आहेत. साहजिकच आहे, मनसेमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आणि त्याच अनुषंगानं सगळे ठाकरे परिवार, त्यांचे नातलग असतील, त्याचप्रमाणे मनसेतील इतर नेते असतील, सगळेजण जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले पाहायला मिळतात. शर्मिला ठाकरे जे आहेत मराठमोळ्या वेशामध्ये या ठिकाणी आईला पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच आहे, आनंदाचं वातावरण आहे. दुपारी 12:51 हा लग्न सोहळा पार पडणार आहे. अमित आणि मिताली जे आहेत ते आज विवाह बंधनात अडकत आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण जर पाहिलं तर वराकाची सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी उपस्थित झालेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन हरीश नेगीसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई.
ठीक 12:51 अमित ठाकरे हे विवाह बंधनात अडकतील आणि त्यामुळे लग्न घटिका समीप आल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय ही जेव्हा अमित ठाकरे कृष्णकुंजवरून सेंट रेजिसच्या दिशेनं निघालेले होते त्यावेळीची ही दृश्य आहेत। त्यावेळी घरात कशी लगबग सुरू होती त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। 3 दृश्य या क्षणी वराड जेव्हा निघाला होता सेंट रेजिसच्या दिशेनं ते पहिल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। तर जेव्हा ठाकरे कुटुंबीय सेंट रेजिस मध्ये दाखल झाले तेव्हा नेमकं वातावरण कसं होतं, सर्वत्र जल्लोष करण्यात आला आणि अमित ठाकरे यांचं स्वागत सुद्धा करण्यात आलं। तर तिसरी दृश्य अर्थातच मितालीच्या घरची ही दृश्य आहेत। फुलांची आरास करण्यात आली आहे, घर फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे लग्न घटिका समीप जसजशी येते तसतसं मात्र हे शाही विवाह सोहळा हा हाय प्रोफाईल विवाह सोहळा नेमका कसा संपन्न होणार, कोण कोण मान्यवर या विवाह सोहळ्यात उपस्थित राहणार याची उत्सुकता ही शिगेला पोहोचलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी राहुल गांधींना सुद्धा निमंत्रण दिलेले आहे, त्यामुळे राहुल गांधी सुद्धा या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे अर्थातच याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत, राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि ठाकरे कुटुंबीय सुद्धा या विवाह सोहळ्याला कधी उपस्थित राहतील, उद्धव ठाकरे कधी या विवाह सोहळ्याला येतील हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे लग्नाला दिग्गजांची मांदियाळी असणार यात काही शंकाच नाहीये। राज ठाकरे यांचा एकुलता एक मुलगा अर्थात अमित आणि त्यांची मैत्रीण मिताली हे आज विवाह बंधनात अडकतायत। कॉलेज जीवनातली मैत्री होती, अर्थात मैत्रीचं रूपांतर कालांतरानं प्रेमात झालं आणि आज विवाह सोहळा संपन्न होतोय। त्यामुळे या सगळ्या प्रवासासंदर्भातला खास एक रिपोर्ट तुमच्याकरता।